धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावी नाम. भाविक जन हो, अनंत कोट ब्रह्मांड नायक पंढरीश श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु श्री संत तुकोबराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आदी करून सर्व वारकरी संतांच्या कृपा आशीर्वादाने, उद्धव बाबा टिटवीकर यांच्या आशीर्वादाने, गणपती बाप्पाच्या कृपेनं गेल्या 10 वर्षापासून गणेश उत्सवाच्या निमित्तानं चालत असलेला भव्य दिव्य दशदिनी एकादश दिनी अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 10 वर्षापासून याही वर्षी तेवढ्याच जोमानं, तेवढ्याच जोशानं, तेवढ्याच उत्साहानं अखंडपणे पार पडतोय. म्हणून याला खऱ्या अर्थानं अखंड हरिनाम सप्ताह असं म्हणतात. यात खंडन नाही आणि हरिनाम आहे म्हणून हा सप्ताह आहे, नाहीतर हा हप्ता आहे. विठाला उत्कृष्ट आणि दिग्गज गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये समापन्न होत असणाऱ्या या वर्षीच्या सप्ताहातील 6व्या दिवसाची कीर्तन सेवा, बरोबर आहे ना, आज माझ्या वाट्याला आली. दिवस 5वा नसला आणि 6वा जरी असला तर मी देव ठाण्याच्या 5ला पुजलेला माणूस आहे. फक्त मागच्या वेळी हुकलो थोडा, तारीखीला जरा उशिरा फोन आला, जरा तारीख देता आली नाही. सुंदर असं वातावरण आहे आणि या गणेश उत्सवाच्या निमित्तानं चालू असलेल्या सप्ताहामध्ये सुंदर अशी साथ संगत करण्याकरता गुणीजन मंडळी उत्कृष्ट या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये सुंदर गोड अशी चाल ज्यांनी गायली अशी हरिभक्तपरायण अंशीरामजी महाराज ही सुंदर अशी गायनाची साथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्यासोबत सुंदर गोड अशी चाल ज्यांनी आज गायली असे माझे परमस्नेही मित्र हरिभक्तपरायण किरण महाराज डवले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. माणूस गुणाला असा रंगाला कसा असला तरी चालते. त्याचबरोबर या ठिकाणी उत्कृष्ट अशी गायनाची साथ करण्याकरता उपस्थित असणारे हरिभक्तपरायण आसारामजी महाराज नेरवाडीकर हे सुद्धा सुंदर अशी साथ देत आहेत. उत्कृष्ट मृदंग वादनाची साथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असणारे माझे परमस्नेही मित्र हरिभक्तपरायण आमचे मनोज महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर उत्कृष्ट मृदंग वादनाची साथ करण्याकरता उपस्थित असणारे दुसरे मृदंगाचार्य हरिभक्तपरायण कृष्णा महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर आमचे परमस्नेही मित्र आणि ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण आमचे विष्णू महाराज बादाड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याच वारकरी शिक्षण संस्थेतील उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी, बाल वारकरी टाळकरी मंडळी, कीर्तनात उपस्थित असणारे गावातील परिसरातील भजनी मंडळी, विनेकरी बाबा कैलास महाराज, त्याचबरोबर सर्वच महाराज मंडळी, परिचित अपरिचित, चोपदार दादा, तुमचं नाव काय? लक्ष्मण चोपदार लक्ष्मण दादा, त्याचबरोबर कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपण सर्व श्रोतेजन, तुमचं नाव घेताना 1 मिनिट शिल्लक गेला तरी चालतो. यांचं नाव घेताना 2 मिनिटं जास्त गेले तरी चालतील मला, कारण मला यांची गरज आहे. मग तुम्ही झोपले तरी मला अडचण नाही, म्हणजे झोपा असं सुद्धा नाही. उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी, आज तुम्हा सर्व मायबाप श्रोत्याच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाला, असे आजच्या कीर्तनाचे यजमान श्री परमार्थप्रेमी भगवानराव गंगाधरराव देशमुख यांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांचं दर्शन होते. ज्यांनी मला हार घातला असे हार घालणारे विष्णुपंत म्हणजे त्यांचे बंधू, त्याने हार घातला, मला येड्यात आणू नका, सवय नसते. सुंदर असं वातावरण आहे गड्या.
सुंदर असे साऊंड सिस्टमवाले दादा, जेवढा मोकळा आवाज देता येईल तेवढा द्या. मी नेहमी सांगतो, साऊंड सिस्टमवाल्याचा स्वभाव किती मोकळा आहे वेगळं सांगावं लागत नाही, ते माईकला किती मोकळा आवाज देतात यावरून त्यांचा स्वभाव कळत असतो. म्हणून जीवानं जरी लहान असले तर स्वभावानं मात्र मोठ्या स्वभावाचे असणारे साऊंड सिस्टमवाले दादा, तुमच्या गावातील कीर्तनाचं थेट प्रक्षेपण करणारे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित करणारे यूट्यूब चॅनलवाले आमचे युवराज महाराज, माधव महाराज, कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपण सर्व श्रोतेजन, त्यामध्ये महिला मंडळ, पुरुष मंडळ, तरुण मंडळ, इथं बसलेले, पाठीमागं बसलेले, वाळूच्या गांजावर बसलेले, कीर्तन ऐकता ऐकता तंबाखू खाणारे, आजूबाजूला आडुश्याला बसणारे सर्वच जण मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करतो आणि पुढे चालतो. विठाला त्याचबरोबर या कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमचे परमस्नेही मित्र हरिभक्तपरायण रवी महाराज सांगोडे हे आमच्यासोबत उपस्थित आहे. त्यांचं नाव घेतलंच पाहिजे, कारण आम्हाला गाडीनं कुठपर्यंत आणायचं त्यांच्या हातात. त्यांचं का हुकलं मनात आलं तर पूर्णा नदीचा पूल रस्त्याने. आमचे महाराज सुद्धा या ठिकाणी सोबत आहे. सर्वच जण मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. हे हार काढला तर चालेल ना? आता एवढा सुंदर हार आहे बघा, काढण्याची अजिबात इच्छा नाही. एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर माझ्या लग्नात सुद्धा नव्हता. महाराज फोटो काढला का? काढला ना? सासरे बोला पाठवता येईल. एवढा सुंदर आहे बघा. पण आता मला कधी कधी भीती वाटते. मी असं ऐकलंय कुणाच्या तरी हारात बॉम्ब ठेवून, ऐकलं तुम्ही? त्यामुळे मला भीती वाटते. विठाला चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करतो. 6व्या दिवसाची कीर्तन सेवा गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणपती बाप्पाच्या चरणी, प्रभू चरणी, भगवत चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग, जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती साधकांचे मायबाप, देहू निवासी, देहूचे सुप्रसिद्ध साधू, हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज छत्रपती शिवरायांचे खरे गुरु, वारकरी संप्रदायाचे कळस, ज्यांनी जीवनात कधीच केला नाही तुमच्या आमच्यासारखा भजनाचा आळस, पंचम वेद निर्माते, मानवी देह घेऊन निजधामा गेले, निळामने सकळ संता तोषविले, असा ज्यांचा अधिकार नव्हे नव्हे तुका जरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. दिसायला सामान्य पण असायला मात्र असामान्य असणारी अधिकार संपन्न महात्मे जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला असून आजच्या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री संत तुकोबराय जन्माला आल्याच्या नंतर धर्माच्या पालनाच्या संदर्भाने जे संत काम करतात त्या कार्याची महती वर्णन करताय. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे, अतिशय सोपा आहे, सगळ्यांच्या पाठ आहे. पाठ जरी नसला तर कानपाठ मात्र नक्की आहे. अभंग सोपा, अभंगाचा भावार्थही सोपा, आणि अभंगावर विवेचन आणि चिंतन करण्याकरिता फक्त 1 तास उरला देठे महाराजाशी. आता या 1 तासात कसं कीर्तन करायचं, अभंगावरती बोलायचं हे मी ठरवणार आहे. जगद्गुरु तुकोबराच्या अभंगाच्या माध्यमातून सांगतात की बाबांनो, आम्ही जन्माला आल्याच्या नंतर किंवा अवतरित झाल्याच्या नंतर महत्वाचं काम करतो, महत्वाची कामगिरी बजावतो, ती म्हणजे धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. धर्माचं पालन करून पाखंडी वृत्तीचं खंडन करण्याकरिता आम्ही या भूतलावर जन्माला आलो. हे काम केल्यानं आमच्या नामरूपी, संप्रदाय रूपी, धर्मरूपी बीजाचं नाव वाढणार आहे. धर्माच्या पालनाचं पवित्र काम आम्ही का करतो, तर हेच काम करण्याकरिता आम्ही या भूतलावर जन्माला आलो, आणि हे केल्यानं आमच्या नामरूपी बीजाचं नाव वाढणार आहे. पुढे महाराज म्हणतात, धर्माच्या पालनाचं पवित्र काम करताना तीक्ष्ण अशा शब्दरूपी बाणाचं शस्त्र आम्ही घेऊ आणि धर्म जागृती, धर्माचं पालन करण्याचं काम करू. आणि या पवित्र कार्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता, मतभेद न ठेवता, भीडभार न राखता, उच्च वर्णीय असो अथवा नीच वर्णीय, लहान असो अथवा मोठा, नर असो
अथवा नारी या सगळ्यांना एकत्रित करून एक संघ करून धर्माच्या पालनाचं पवित्र कार्य आम्ही पुढे घेऊन जाऊ असं जगद्गुरु तुकोबर आहे आजच्या अभंगामध्ये म्हणताय. अभंगाच्या चारही चरणाचा भावार्थ तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांना कळाला असं गृहीत धरून पुढे बोलायला काय हरकत. बोला गड्या, प्रसन्न बसा. तुम्ही बोलले तर कीर्तन होईल. सगळ्यांनी ताट बसा. ताट. 3 महत्वाच्या सूचना कीर्तनामध्ये सगळ्यांनी पाळायच्या. सूचना क्रमांक 1, एकदा कीर्तनात बसल्याच्या नंतर कुणी उठून जाण्याचा प्रयत्न करायचा. बोला बोला, तुम्ही बोलले तर कीर्तन होईल. सूचना क्रमांक 2, कीर्तनात बसल्याच्या नंतर कुणी गप्पा मारून मध्ये बडबड करायची. बोला, बोलत नाही तुमच्याकडे. आणि सूचना क्रमांक 3, ज्या ज्या वेळी मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन येईल त्या त्यावेळी हाताने कुणीही टाळी वाजवायची. हुशार आहे. सगळ्यांनी हाताने टाळी वाजवून भगवान परमात्म्याचं भजन करायचे. सगळ्यांनी प्रफुल्लित बसायचे, ताट बसायचे. तुम्ही जर ताट बसला आणि या सगळ्या सूचनांचं तंतोतंत पालन केलं तर मला दिलेल्या वेळेत 11ला कीर्तन सुटलं आणि तुम्ही का त्या सदावरच्या सारखं वाकडं तिकडं थोबाड करून बसले तर तांबडं. सगळ्यांनी प्रसन्न भावमुद्रा करून कीर्तन ऐकायचे. विठाला जगद्गुरु तुकोबराच्या अभंगाच्या माध्यमातून सांगतात की बाबांनो, आम्ही जन्माला आल्याच्या नंतर किंवा अवतरित झाल्याच्या नंतर महत्वाचं काम करतो ते म्हणजे धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. धर्माचं पालन करून पाखांड्याचं खंडन करण्याचं काम संत करताय. मायबाप, ज्या धर्माचं पालन महाराज आम्ही करतो म्हणताय तो धर्म म्हणजे काय? काय आहे धर्माची व्याख्या? एखाद्या सर्वसामान्य जीवाला तुम्ही विचारू जर गेलात धर्म म्हणजे काय, तर तो जीव उत्तर देईल. मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे. धर्म शब्द उच्चारला की आमच्या डोळ्यासमोर हे धर्म उभे राहतात. मायबाप, धर्म हा 2 अक्षरी शब्द आहे, पण या शब्दाची व्याख्या एवढी संकुचित असू शकत नाही. कशाला म्हणायचं धर्म? तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला आलेली विशिष्ट भूमिका असते, आपल्या वाट्याला आलेलं विशिष्ट कर्तव्य असतं. आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म जे आहे तो आपल्या जीवनातला धर्म आहे. विढाला विढाला कर्तव्य प्रत्येकाच्या वाट्याला आहे. या भूतलावर जन्मलेला प्रत्येक जीव कर्तव्य घेऊनच जन्माला आलाय. म्हणून तर या हिंदुस्थानची लोकसंख्या 130 कोटी आहे. किती? 130 कोटी लोकसंख्या हिंदुस्थानची आहे. तरी या भारत देशामध्ये, या हिंदुस्थानमध्ये दरदिनी जन्माला येणाऱ्या लेकरांची संख्या सुद्धा लाखोमध्ये आहे. ज्यावरती भगवान परमात्मा दरदिनी कुणाला न कुणाला जन्माला घालतो त्या पाठीमागं काहीतरी कारण मीमांसा असली पाहिजे. त्या जन्माला येणाऱ्या जीवाला काहीतरी भगवंतानं कर्तव्य दिलंय, म्हणून तो जीव जन्माला घालण्याचं काम भगवान परमात्मा करतो. परंतु जन्माला आलेल्या प्रत्येक जीवानं आपल्या कर्तव्याशी कसं एकनिष्ठ असावं हे महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून चिंतन प्रतिपादन केलंय. कर्तव्य प्रत्येकाला आहे, धर्म प्रत्येकाला आहे. धर्म आणि कर्तव्य प्रत्येकाला आहे. या सृष्टीची निर्मिती करणाऱ्या भगवान परमात्म्याच्या पासून तर तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्य जीवापर्यंत प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं काहीतरी कर्तव्य धर्म आहे. भगवान परमात्म्याच्या जीवनातला धर्म आहे. दादा थोडा आवाज द्या, थोडा माझा बसला. भगवान परमात्म्याच्या जीवनातला धर्म आहे. काय धर्म आहे? ज्या ज्यावेळी धर्मावर संकट येईल, धर्मावर आलेलं संकट दूर करणं, भक्तांचा संभाळ करून दृष्टांचा संहार करणं हा भगवान परमात्म्याच्या जीवनातला धर्म आहे. महाराज